जगन्नाथपुरीची रथयात्रा, ज्या रथयात्रेला हजारो वर्षाचा इतिहास आहे, पण हीच यात्रा एकदा पूर्णपणे थांबली होती। ती पुन्हा कधीच सुरू होईल अशी कुणालाच आशाही नव्हती। मात्र मराठ्यांमुळे ही यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आणि आजपर्यंत ही यात्रा सुरू आहे। याचं सगळं श्रेय हे फक्त मराठ्यांना आहे। तुम्हाला माहिती आहे का की ही यात्रा का थांबली होती आणि ती पुन्हा कशी सुरू झाली? यामागे मराठ्यांचं नेमकं काय योगदान आहे? थांबा, सांगते, ऐका। तर त्याचं झालं असं की 17व्या शतकात मुघलांनी ओडिसावर आक्रमण केलं। त्यांनी जगन्नाथ मंदिर लुटलं आणि रथयात्रा बंद केली। भक्तांचा विश्वास डळमळला आणि हजारो वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा बंद झाल्यानं भक्तांमध्ये अस्वस्थता पसरली। पण मराठ्यांनी काही हार मानली नाही। छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे रघुजी भोसले यांनी मुघलांशी लढाई केली आणि त्यांनी ओडिसा जिंकलं आणि 1730च्या दशकात जगन्नाथाची रथयात्रा पुन्हा एकदा सुरू झाली। ती आजपर्यंत चालू आहे। त्यावेळी मराठ्यांनी केवळ ओडिसा जिंकला नाही, तर भगवान जगन्नाथाच्या भक्तीलाही नवसंजीवनी दिली। आजही रथयात्रा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। ही आहे मराठ्यांची शौर्य आणि भक्तीची गाथा। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।